पाहिजेत. आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था कुरखेडा, तालुका कुरखेडा, जिल्हा गडचिरोली 145/90 द्वारा संचालित शासनमान्य 100% अनुदानित शाळेचे नाव दिले आहे श्रीराम विद्यालय कुरखेडा, जिल्हा गडचिरोली. मित्रांनो, ही जाहिरात गडचिरोली जिल्ह्यातील आहे, 100% अनुदानित आहे आणि शाळेचे नाव दिले आहे श्रीराम विद्यालय कुरखेडा. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1, पदाचे नाव सहाय्यक शिक्षक, सेवानिवृत्तीमुळे पद रिक्त. तर या ठिकाणी सहाय्यक शिक्षक पद भरण्यात येत आहे आणि पद रिक्त होण्याचे कारण दिले आहे सेवानिवृत्तीमुळे पद रिक्त झाले आहे. आणि शाळेचे नाव दिले आहे खाली श्रीराम विद्यालय कुरखेडा. तर या ठिकाणी वर्ग दिला आहे 9वी ते 10वी करिता पद भरण्यात येत आहे. पदांची संख्या एकूण 3 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BA B.Ed द्वितीय श्रेणी, BA B.Ed सेकंड क्लास, BSc B.Ed द्वितीय श्रेणी, BSc B.Ed सेकंड क्लास ही शैक्षणिक पात्रता आहे. विषय आहे वर्ग 9वी ते 10वी करिता शिकवण्यासाठी मराठी, गणित, भौतिकशास्त्र, विज्ञान, जीवशास्त्र, रसायनशास्त्र. तर या ठिकाणी विषय दिले आहे इयत्ता 9वी ते 10वी करिता मराठी, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, सायन्समध्ये बायोलॉजी, केमिस्ट्री. त्यानंतर आहे अनुक्रमांक 1 मध्येच वर्ग 6वी ते 8वी करिता जागा भरण्यात येत आहे, शिक्षक भरण्यात येत आहे, सहाय्यक शिक्षक नेमण्यात येत आहे. पदांची संख्या एकूण 2 जागा. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता BA B.Ed द्वितीय श्रेणी, शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षा उत्तीर्ण TET. तर या ठिकाणी TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. BA B.Ed सोबतच TET एक्झाम उत्तीर्ण आवश्यक आहे, TET पेपर 2. त्यानंतर आहे खाली शैक्षणिक पात्रता BSc B.Ed द्वितीय श्रेणी, शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षा उत्तीर्ण, TET एक्झाम उत्तीर्ण. TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विषय आहे वर्ग 6वी ते 8वी वर्गाकरिता शिकवण्यासाठी मराठी, हिंदी, गणित, भौतिकशास्त्र, विज्ञानमध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र. तर या ठिकाणी सहाय्यक शिक्षकाची नेमणूक करण्यात येत आहे इयत्ता 6वी ते 8वी करिता आणि विषय दिले आहे मराठी, हिंदी, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, पदार्थ विज्ञान किंवा भौतिकशास्त्र, विज्ञान, सायन्समध्ये बायोलॉजी, केमिस्ट्री. त्यानंतर आहे अनुक्रमांक 1 मध्ये वर्ग 5वी करिता शिक्षक नेमण्यात येत आहे. पदांची संख्या 2 जागा. तर इयत्ता 5वी करिता किंवा वर्ग 5वी करिता सहाय्यक शिक्षक नेमण्यात येत आहे. पदांची संख्या आहे वर्ग 5वी करिता, पदांची संख्या, शिक्षकांची संख्या एकूण 2 जागा भरण्यात येत आहे शिक्षकाच्या, सहाय्यक शिक्षकाच्या. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन HSC/BA D.Ed म्हणजेच 12th D.Ed चालेल किंवा BA B.Ed आणि TET उत्तीर्ण. तर TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण. विषय सर्व विषय, ऑल सब्जेक्ट, सर्व विषयाकरिता शिक्षक नेमण्यात येत आहे. वर्ग 5वी करिता किंवा इयत्ता 5वी करिता सहाय्यक शिक्षकाची नेमणूक करण्यात येत आहे. तर अनुक्रमांक 1 मध्ये सहाय्यक शिक्षकाची नेमणूक करण्यात येत आहे वर्ग 9वी ते 10वी करिता, वर्ग 6वी ते 8वी करिता, वर्ग 5वी करिता. त्यानंतर शासन मान्य 100% अनुदानित शाळेचे नाव दिले आहे श्रीराम विद्यालय कोरची, जिल्हा गडचिरोली. तर या ठिकाणी 100% अनुदानित तत्वावर शाळा आहे आणि शाळेचे नाव दिले आहे श्रीराम विद्यालय कोरची, जिल्हा गडचिरोली. ही जाहिरातसुद्धा खाली दिलेली शाळा गडचिरोली जिल्ह्यातील आहे. अनुक्रमांक 1 पदाचे नाव सहाय्यक शिक्षक, सेवानिवृत्तीमुळे पद रिक्त. तर या ठिकाणी सुद्धा सहाय्यक शिक्षकाची जागा भरण्यात येत आहे आणि पद रिक्त होण्याचे कारण दिले आहे सेवानिवृत्तीमुळे पद या ठिकाणी रिक्त झाले आहे. आधीचे शिक्षक सेवानिवृत्त झाले आहे, त्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे आणि शाळेचे नाव दिले आहे श्रीराम विद्यालय कोरची. वर्ग 9वी ते 10वी, इयत्ता 9वी ते 10वी करिता सहाय्यक शिक्षक नेमण्यात येत आहे आणि शाळेचे नाव दिले आहे श्रीराम विद्यालय कोरची, जिल्हा गडचिरोली. पदांची संख्या एकूण 3 जागा भरण्यात येत आहे इयत्ता
9वी ते 10वीकरिता किंवा वर्ग 9वी ते 10वीकरिता शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BA BEd द्वितीय श्रेणी, BA BEd सेकंड क्लास, BSc BEd द्वितीय श्रेणी, BSc BEd सेकंड क्लास. विषय आहे 9वी ते 10वीकरिता मराठी, गणित, भौतिकशास्त्र, विज्ञानमध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र. तर या ठिकाणी वर्ग 9वी ते 10वीकरिता विषय दिले आहे मराठी, मॅथमॅटिक्स, फिजिक्स किंवा भौतिकशास्त्र, पदार्थविज्ञान आणि विज्ञानमध्ये बायोलॉजी, केमिस्ट्री. इन्फॉर्मेशन सूचना. वरील पदे SC ST SBC EWS OBC खुला प्रवर्गातून रोस्टरप्रमाणे भरले जातील. तर वर दिलेले पदे जे काही रिक्त जागा आहे वर बघितल्याप्रमाणे, तर या रिक्त जागा SC शेड्यूल कास्ट अनुसूचित जाती, ST शेड्यूल ट्राईब अनुसूचित जमाती, SBC आणि EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून भरण्यात येईल. OBC अदर बॅकवर्ड क्लासेस इतर मागासवर्गीय खुला ओपन प्रवर्गातून रोस्टरप्रमाणे दिलेल्या संवर्गातून या रिक्त जागा भरल्या जाणार आहे. आरक्षणानुसार उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर प्रवर्गातून उमेदवार भरले जातील. दिलेल्या आरक्षणानुसार जर उमेदवार उपलब्ध झाले नाही, दिलेल्या संवर्गापैकी जर उमेदवार उपलब्ध झाले नाही किंवा उपलब्ध न झाल्यास इतर प्रवर्गातून उमेदवार भरले जातील. तरी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र व साक्षांकित प्रतीसह दिनांक 22 जून 2026 रोज सोमवारला सकाळी 10 ते 4 वाजता श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी उमेदवार इच्छुक असतील या पदांसाठी, तर अशा इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल सर्टिफिकेट्स, मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतीसह मुलाखतीचा दिनांक दिला आहे 22 जून 2026. मुलाखतीचा दिवस आहे सोमवार आणि मुलाखतीची वेळ आहे सकाळी 10 ते 4 वाजता. मुलाखतीचे ठिकाण दिले आहे श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय, ॲड्रेस कुरखेडा येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. अध्यक्ष सचिव आग्राविशी संस्था कुरखेडा. अधिक माहितीकरता संपर्क क्रमांक दिला आहे. पहिला संपर्क क्रमांक 9960435843, दुसरा संपर्क क्रमांक 9420143958. अध्यक्ष सचिव शाळा समिती श्रीराम विद्या तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा कोरची आणि संपर्क क्रमांक दिला आहे. पहिला संपर्क क्रमांक 9421705456, दुसरा संपर्क क्रमांक 9579227908, तिसरा संपर्क क्रमांक आहे 9403170602. जाहिरात क्रमांक 2. आझाद शिक्षण प्रसारक व संशोधन संस्था नागनसूर संचलित कन्नड अल्पभाषिक संस्था मातोश्री लक्ष्मीबाई सा मैत्रेय प्रशाला व श्री गुरु शांतलिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालय दुधनी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर 413220. मित्रांनो, ही दिलेली जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे आणि शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे आझाद शिक्षण प्रसारक व संशोधन संस्था नागनसूर संचलित. ही संस्था कन्नड अल्पभाषिक संस्था आणि शाळेचे नाव दिले आहे मातोश्री लक्ष्मीबाई सा मैत्रेय प्रशाला व श्री गुरु शांतलिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालय. पत्ता ॲड्रेस दुधनी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. या प्रशालेत व कनिष्ठ महाविद्यालयात खालीलप्रमाणे शिक्षकांची पदे भरावयाची आहेत. तर दिलेल्या प्रशालेत व कनिष्ठ महाविद्यालयात खाली दिल्याप्रमाणे किंवा खालील रिक्त शिक्षकांची पदे भरावयाची आहेत किंवा भरण्यात येत आहे. 2 ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे. शाळेचे नाव दिले आहे मातोश्री लक्ष्मीबाई सा मैत्रेय प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात पदभरती करण्यात येत आहे. कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव दिले आहे श्री गुरु शांतलिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालय. तर या दोन्ही ठिकाणी म्हणजे शाळेत आणि कनिष्ठ महाविद्यालयात रिक्त शिक्षकांची पदभरती करण्यात येत आहे. आमच्या इयत्ता 5वी ते 7वी वर्गाकरिता प्रशालेत म्हणजे शाळेमध्ये इयत्ता 5वी ते 7वी वर्गाकरिता शिक्षक नेमण्यात येत आहे व
11वी व 12वी कनिष्ठ महाविद्यालयाकरिता अंशतः अनुदानित तत्वावर भरावयाची आहेत. तर या ठिकाणी इयत्ता 5वी ते 7वी वर्गाकरिता शिक्षक नेमण्यात येत आहे प्रशालेत व 11वी व 12वी कनिष्ठ महाविद्यालयाकरिता अंशतः अनुदानित तत्वावर शिक्षक नेमण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 अनुक्रमांक शैक्षणिक पात्रता विषय हुद्दा किंवा पदाचे नाव एकूण पद माध्यम अनुदान प्रकार. अनुक्रमांक 1 शैक्षणिक पात्रता आहे. इयत्ता 5वी ते 7वी मराठी माध्यम विभाग मराठी माध्यमाकरिता शिक्षक नेमण्यात येत आहे इयत्ता 5वी ते 7वी करिता. अनुक्रमांक 1 शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन BA DTED TET उत्तीर्ण. विषय सर्व विषय. हुद्दा पदाचे नाव पोस्ट नेम सहशिक्षक एकूण पद एक जागा भरण्यात येत आहे माध्यम मराठी. अनुदान प्रकार 60% अंशतः अनुदानित. तर मित्रांनो इयत्ता 5वी ते 7वी मराठी माध्यम विभागात पदभरती करण्यात येत आहे. एक जागा भरण्यात येत आहे सहाय्यक शिक्षकाची सर्व विषय शिकवण्याकरिता आणि शैक्षणिक पात्रता आहे BA DTED TET उत्तीर्ण. TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण किंवा पात्र. आणि अनुदान प्रकार आहे 60% अंशतः अनुदानित तत्वावर सहाय्यक शिक्षकाची नेमणूक करण्यात येत आहे इयत्ता 5वी ते 7वी करिता सर्व विषय शिकवण्यासाठी. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालय विभाग ज्युनियर कॉलेज डिपार्टमेंट कनिष्ठ महाविद्यालय विभाग या विभागात पदभरती करण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. 2 नंबर सिरियल नंबर 2 आणि शैक्षणिक पात्रता आहे MA MPED. विषय आहे मराठी व शारीरिक शिक्षण. पदाचे स्वरूप पूर्ण वेळ सहाय्यक शिक्षक एक जागा माध्यम मराठी 60% अंशतः अनुदानित. तर या ठिकाणी 60% अंशतः अनुदानित तत्वावर मराठी माध्यमाकरिता पूर्णवेळ सहशिक्षक एक जागा भरण्यात येत आहे आणि विषय दिले आहे मराठी व शारीरिक शिक्षक. आणि शैक्षणिक पात्रता आहे मराठी व शारीरिक शिक्षण या पदासाठी MA MPED. त्यानंतर अनुक्रमांक 3 शैक्षणिक पात्रता आहे MA BEd. विषय दिले आहे राज्यशास्त्र व समाजशास्त्र पॉलिटिकल सायन्स अँड सोशलॉजी. पदाचे स्वरूप आहे पूर्ण वेळ आणि पदाचे नाव सहशिक्षक एक जागा भरण्यात येत आहे माध्यम मराठी. अनुदानाचा प्रकार 60% अंशतः अनुदानित तत्वावर ही जागा भरण्यात येत आहे. विषय आहे राज्यशास्त्र व समाजशास्त्र पूर्णवेळ पद भरण्यात येत आहे. सहशिक्षक पद भरण्यात येत आहे एक जागा. त्यानंतर आहे अनुक्रमांक 4 शैक्षणिक अर्हता किंवा शैक्षणिक पात्रता दिली आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन MA BEd. सब्जेक्ट दिला आहे विषय अर्थशास्त्र. इकॉनॉमिक्स विषयाकरिता शैक्षणिक पात्रता आहे MA इन इकॉनॉमिक्स म्हणजेच MA अर्थशास्त्र BEd ही शैक्षणिक पात्रता आहे. पदाचे स्वरूप अर्धवेळ आहे. पदाचे नाव सहशिक्षक एक जागा भरण्यात येत आहे माध्यम कन्नड 60% अंशतः अनुदानित. अनुदानाचा प्रकार आहे 60% अंशतः अनुदानित तत्वावर अर्थशास्त्र विषयाचे शिक्षक नेमण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता आहे अर्थशास्त्र विषयाकरिता MA BEd. पदाचे स्वरूप अर्धवेळ सहशिक्षक एक जागा भरण्यात येत आहे. विशेष या ठिकाणी माध्यम कन्नड माध्यमातून अर्थशास्त्र या विषयाचे शिक्षण उमेदवाराचे झालेले असावे. त्यानंतर इन्फॉर्मेशन सूचना. वरील शैक्षणिक अर्हता पात्र इच्छुक उमेदवारांनी आपली मूळ कागदपत्रासहित व सत्यप्रतीसह स्वहस्ताक्षरातील अर्जासहित मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे. तर वरील शैक्षणिक अर्हता पात्र म्हणजे वर दिलेल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता किंवा पात्रता ज्यांच्याकडे आहे अशा शैक्षणिक अर्हता पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपली मूळ कागदपत्रासहित म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल सर्टिफिकेटसहित व मूळ कागदपत्राच्या सत्यप्रतीसह स्वहस्ताक्षरातील अर्जासहित ॲप्लिकेशनसहित उमेदवारांनी मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे. वरील नियुक्ती माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक व माननीय शिक्षण उपसंचालक पुणे यांच्या अधीन राहून नियुक्ती आदेश देण्यात येईल. तर वर दिलेल्या पदाकरिता जी नियुक्ती आहे ही माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक व माननीय शिक्षण उपसंचालक पुणे यांच्या अधीन राहून नियुक्ती आदेश उमेदवारांना देण्यात येईल. मुलाखत वार
मुलाखतीचा दिवस आहे शनिवार आणि मुलाखतीचा दिनांक आहे 20 जून 2026. वेळ आहे मुलाखतीची सकाळी 10 वाजता. मुलाखतीचे ठिकाण किंवा मुलाखतीचे स्थळ दिले आहे मातोश्री लक्ष्मीबाई 6 मैत्रे प्रशाला, ॲड्रेस दुधनी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. मुख्याध्यापक / प्राचार्य, सचिव, अध्यक्ष.